शरयू तिच्या आई वडिलांबरोबर पुण्यामध्ये राहत होती. 9 वर्षांची असणारी शरयू 3री शिकत होती. अतिशय हसतमुख असणारी चुणचुणीत मुलगी होती. त्यांचे घर मूळ कोकणामध्ये होते, परंतु तिच्या वडिलांच्या कामानिमित्त ते पुण्याला राहत होते. तिची आई गृहिणी होती. ती घरामध्ये लहान मुलांचे क्लास घेत असे. शरयूला देखील इतर मुलांबरोबर तिची आई संध्याकाळी अभ्यासाला बसवत असे. शरयू अभ्यासामध्ये देखील अतिशय हुशार होती. ते राहत असलेली सोसायटी अतिशय उच्चभ्रू होती. तेथील बरेचसे लोक इंग्लिशमध्ये बोलत असत. शरयूच्या आईला देखील वाटत असे की शरयूने नेहमी इंग्लिशमध्ये बोलत जावे. तिची आई तिला म्हणायची, शरयू, तू नेहमी इंग्लिशमध्ये बोलत जा, म्हणजे तुझा अभ्यास होईल आणि तुला चांगले इंग्लिश देखील बोलता येईल. ती घरात सुद्धा आपल्या मुलीबरोबर जास्त वेळ इंग्लिशमध्ये बोलत असे. तिचे वडील तिच्या आईला म्हणायचे, अगं शरयू बरोबर मराठीमध्ये बोलत जा. आपली मातृभाषा ही मराठी आहे. इंग्लिश देखील तिला येत आहे, पण तू तिच्याबरोबर मराठीमध्येच बोलत जावं असं मला वाटत आहे. परंतु तिच्या आईला त्यांचं हे म्हणणं काही पटत नव्हतं. ती तिच्याशी शरयूशी इंग्लिशमध्येच बोलत जायची. एकदा शरयू आणि त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या गावी कोकणामध्ये गेले होते. शरयूला उन्हाळ्याची सुट्टी होती, म्हणून थोडे दिवस ते आपल्या मूळ गावी कोकणामध्ये गेले होते. कोकणामध्ये गावाला तिचे आजी आजोबा होते. आजी आजोबांकडे जायला तिला खूप आवडायचे. कोकणामध्ये राहायला देखील तिला खूप भारी वाटायचं. उन्हाळ्यामध्ये आंबे खाण्याची मजा तिला तिच्या कोकणामध्येच मिळत असे. तसेच तिच्या अनेक मैत्रिणी देखील गावी होत्या, म्हणून ती गावी जाण्याचा हट्ट करायची. कोकणामध्ये गावी आल्यावर शरयूची धमाल सुरू होती. आजी आजोबा बरोबर ती मनसोक्त खेळत होती. आजी आजोबा तिचे खूप लाड करायचे. गावातल्या शेजारच्या मैत्रिणींबरोबर घरासमोर ती अनेक खेळ खेळायची. एक दिवस तिची आई कपडे धुवायला घराजवळ असणाऱ्या छोट्या ओढ्याजवळ चालली होती. ओढ्याला तसे फारसे पाणी नव्हते. आई निघाली तेव्हा शरयूने देखील तिच्याबरोबर जाण्याचा हट्ट केला. आई तिला म्हणाली, शरयू, तू इथेच घरात आजी आजोबांबरोबर खेळ, मी पटकन आले कपडे धुवून. शरयू तिच्या आईला म्हणाली, मम्मी, मला पण यायचे आहे तुझ्याबरोबर. शरयूने हट्ट केल्यामुळे आई तिला तिच्याबरोबर घेऊन गेली. आई कपडे धुवत होती आणि शरयू किनाऱ्यावरती दगडांसोबत खेळत होती. या ओढ्याला लागूनच एक शेत होते. या शेतामध्ये एक नवरा बायको शेतीचे काम करत होते. आईचे कपडे धुवून झाले आणि ते घरी जायला निघाले, परंतु बाहेर येत असताना तिच्या आईचा पाय घसरला आणि ती तिथे खडकावरती पडली. तिला उठता येईना. शरयू तिच्या आईजवळ गेली आणि तिला उठवू लागली, परंतु तिला काही उठवता येईना. कुणाची तरी मदत मिळावी म्हणून शरयू शेजारी शेतामध्ये काम करत असलेल्या नवरा बायकोला इंग्लिशमध्ये बोलू लागली. मदतीसाठी त्यांनी यावे म्हणून इंग्लिशमध्ये त्यांना हाका मारू लागली. त्या नवरा बायकोने ते ऐकले, परंतु ती काय बोलते आहे हे त्यांना कळत नव्हते. तिची आई तिला म्हणाली, अगं शरयू, मराठीमध्ये बोल त्यांच्याबरोबर, तू काय बोलते आहे त्यांना कळत नाही. मग शरयू मोठ्याने त्यांना म्हणाली, अहो, माझी आई इथे पडली आहे, तुम्ही इकडे येऊन तिची मदत करा. शरयूचं हे बोलणं ऐकून ते दोघे नवरा बायको पळत तिथे आले. त्यांनी शरयूच्या आईला मदत केली आणि सुरक्षितपणे घरी पोहोचवले. या कथेचा सारांश सांगायचा झाला तर, ज्या ठिकाणी जे करणे योग्य आहे तेच केले पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याकडे अनेक शेतीची अवजारे असतात, परंतु ज्या वेळेस जे अवजार लागेल तो ते वापरत असतो, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जी भाषा योग्य आहे किंवा एखादी परिस्थिती कशी आहे त्यानुसार माणसाने
आपले आचरण केले पाहिजे.